चला तर आज बनवूया तांदळाची खीर. त्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा. तवा गरम झाला की त्यावर 1 वाटी तांदूळ टाकून चांगले भाजून घ्यायचे. जास्त ओव्हर नाही भाजायचे. थोडेसे नॉर्मल लाल व्हायला लागले की ते काढून घ्यायचे एका डिशमध्ये आणि तांदूळ थोडेसे गार झाले की त्यात पाणी टाकून अर्धा तास ते भिजून घ्यायचे. नंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. थोडंसं त्यातलं पाणी निघालं की छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायचे. मिक्सरला वाटताना पेस्ट जास्त बारीक पण नाही आणि जास्त बारीक होत नाही, छान अशी जाडसरच राहते. तर मिक्सरला वाटून घ्यायचं. छान अशी बघा अशी पेस्ट करून घ्यायची. नंतरून गॅसवर पातेलं ठेवून त्यात तूप टाकून थोडंसं म्हणजे अर्धा वाटीला मी कमी खोबऱ्याचा किस टाकून परतून घेतलं. खोबरं लवकर जळतं त्यामुळे पटापटा प्रोसेस करायची असते. नंतर मी पटकन त्यात तांदळाची पेस्ट ॲड केली आणि चांगलं हलवून घेतलं पळीने. ते गठुळ्या नाही झाल्या पाहिजे म्हणून त्यामुळे 5-1 मिनटं ते चांगलं हलवत राहायचं जोपर्यंत त्याला उकळी येत नाही छान अशी. तर असं हलवत राहायचं. नंतर उकळी आली की त्यामध्ये थोडीशी वेलची पूड ॲड करायची टेस्टनुसार. त्याने टेस्ट छान लागते आणि स्मेल पण छान येतो. आणि त्यानंतर तांदूळ शिजले की त्यात दूध ॲड करायचं. दूध तुम्हाला खीर किती पातळ लागते किती घट्ट लागते त्या हिशोबाने तुम्ही दूध ॲड करा. तर माझ्याकडे पातळ लागते खीर त्यामुळे मी दूध जास्त ॲड केलं. उकळी आली की त्यामध्ये 4 चमचा साखर टाकायची. गोड किती हवं काय त्या हिशोबाने टाका तुम्ही. तर परत त्याला उकळी येऊन द्यायची आणि 10-5 मिनटं ते मंद आचेवर उकळून घ्यायचं. नंतर ड्रायफ्रूट्स ॲड करायचे. नंतर मी थोडंसं केसर दूध ॲड केलं त्याच्या कलरसाठी. तर खूप छान अशी ही खीर लागते. त्याचबरोबर माझी खीर रेडी झाली आहे. आता मी नैवेद्याचं ताट रेडी करते. तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.